लोकनेते आमदार निलेश लंके साहेब, मंचावरचे सगळे मान्यवर, उपस्थित सगळे बंधू भगिनी, सगळे माझे वडीलधारी, सगळे सहकारी आणि तरुण मित्रांनो, मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु कोल्हापूरहून छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर निवासस्थानातून मी लंके साहेबांना, लोकनेत्यांना या ठिकाणी भेटायला आणि या जिल्ह्यात असणाऱ्या सगळ्या आमच्या मित्रमंडळी, गणगोत्र, सगळ्या पै पाहुण्यांना, आमच्या समाजातल्या सगळ्या मातंग समाजातल्या सगळ्या लोकांना भेटावं आणि या लोकनेत्यांच्या पाठीमागे उभा राहावं असं आव्हान करायला गेली 2 दिवस आम्ही या नगर जिल्ह्यामध्ये फिरतोय. मला अभिमान वाटतोय. लंके साहेबांच्याकडे बघितलं तर प्रत्येक सर्वसामान्य माणसाची इच्छा सुद्धा राजकारणामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळू शकतो. हे सगळं चांगलं उदाहरण म्हणजे लंके साहेब. तुम्ही सगळे नशिबान आहात की सर्वसामान्यांचं नेतृत्व करायला दिल्लीच्या संसदामध्ये एक सामान्य माणूस त्या ठिकाणी चाललेला आहे. आतापर्यंत सगळे खासदार जे गेले ते मोठमोठा वारसा घेऊन धडधाडग्यांची माणसं त्या ठिकाणी संसदेला गेली. ज्या माणसांना सामान्य माणसांची प्रश्न माहित नाहीत, शेतीची, कामगारांची, कष्टकऱ्यांची, तरुणांची ज्यांना प्रश्न माहित नाहीत, अशा माणसांनी या परिसराचं नेतृत्व केलं. पण तुम्ही सगळे नशीबवान आहेत ज्यांनी रस्त्यावरची लढाई करत, चळवळी करत आपलं स्वतःचं अस्तित्व तयार केलं, नेतृत्व तयार केलं आणि कायमपणे आपल्या राजकारणात, समाजकारणात सर्वसामान्य माणसाला स्थान दिलं आणि त्यांची प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं आणि त्यातूनच लंके साहेब आमदार झाले आणि आता तुम्हाला सगळ्यांचं नेतृत्व करायला आता खासदार म्हणून संसदेमध्ये जाणार आहे. लंके साहेबांचं नाव जाहीर झाल्यानंतर, त्यांनी या ठिकाणी उमेदवारी करायचं ठरल्यानंतर कोल्हापूरमध्ये त्याचा निर्णय झाला. कोल्हापूरमध्ये सगळ्यांना वाटायला लागलं लंके साहेब नगरमध्ये असले तर कोल्हापुरातल्या करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या त्या सगळ्या परिसरामध्ये चर्चा झाली की लंके साहेब खासदार झालेत म्हणून. म्हणजे एवढा उत्साह त्या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे. निवळ याच परिसरामध्ये त्यांनी लोकांची सेवा केली, लोकांना मदत केली, लोकांना आपलेसं केलेपणा केला नाही. तर कधी कधी वेळ मिळेल तेव्हा कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांच्या जीवाभावाची मित्रमंडळी आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी भेटता येतात. असं जीवाभावाचं नातं जोपासणारे कोण असेल तर ते लंके साहेब आहेत. आणि अशाच माणसाची उद्याच्या काळामध्ये आपल्याला आपलं नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. काळ अडचणीचा, या अडचणीच्या काळामध्ये ज्या माणसाने सत्तेचा गैरवापर करून पक्षामध्ये फूट पडायचं काम केलं, विरोधी पक्ष फोडायचं काम केलं, हुकुमशाही या देशामध्ये आणण्याचं काम केलं, अशा माणसाला आता सत्तेपासून खाली खेचायचं असेल तर आपलं नेतृत्व सामान्य माणसांचा लोकनेता निलेश लंकेला संसदेमध्ये पाठवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्यांना सामान्य माणसांच्या प्रश्नाची जाण आहे, आपली अडचणी ज्यांना माहिती आहे, आपण कधीही हाताला धरून त्यांना प्रश्न सांगू शकतो, ज्यांना कधीही आपण त्यांना सांगून आपले प्रश्न विचारू शकतो, एवढं जीवाभावाचं नातं लंके साहेबांनी या परिसरामध्ये तयार केलेले आहे. मला खरोखरच आनंद वाटलेला आहे. मी आमच्या राजकारणाच्या आतापर्यंत बऱ्याच काळ सगळ्या आमच्या वाटचालीमध्ये आम्ही बघितलो, जो साखर सम्राट आहेत, मोठमोठे उद्योगधंदे आहेत, संस्थानिक आहेत, अशी माणसं लोकनेते झाले. पण खरा लोकनेता कोण असेल तर ते लंके साहेब आहे. त्यांनी फक्त लोकांचं नेतृत्व केलं, लोकांचे प्रश्न सोडवायला, लोकांचे प्रश्न समजावून घ्यायला ज्याने आपली कायमपणे वाटचाल चालू केली, तोच खऱ्या अर्थानं लोकनेता आहे. आणि म्हणून अशा लोकनेत्याला तुम्हा सगळ्यांची नेतृत्व करण्याची संधी द्यावी. तुमचे सगळे प्रश्न सभागृहात, उच्च सभागृहात, संसदेमध्ये मांडण्याची संधी या निमित्तानं तुम्ही देण्याची आवश्यकता झालेली आहे. महागाई, सगळ्या गोष्टी तुम्हा सगळ्यांना आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून, या वेगवेगळ्या सभेच्या आणि प्रचाराच्या माध्यमातून तुमच्या कानावर आलेल्या आहेत. तुम्हा सगळ्यांचा उत्साह बघितला तर मला लक्षात आलेला आहे, लोक या भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कामकाजाला, त्यांच्या वाटचालीला आता कंटाळलेला आहे. सर्वसामान्य माणूस बेजार झालेला आहे. संसार कसा चालवावा हा असा प्रश्न सगळ्यांच्या पुढे पडलेला आहे. गॅसचा दर, भाजीपाल्याचा दर, जीएसटी आणि हे सगळे जे काही दर वाढवून ठेवलेले आहेत, सामान्य माणसाला असणाऱ्या आपल्या उत्पन्नातून आपलं घर चालवणं सुद्धा अवघड झालेलं आहे. आणि अशा काळामध्ये आपली प्रश्न, आपला संसार सुद्धा समाधानाचा व्हायचा असेल, शेतकऱ्यांना चांगले दिवस यायचे असतील तर निलेश लंकेसारखा सर्वसामान्यांचं नेतृत्व संसदे आपण मध्ये पाठवूया, एवढी भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. मी आपला अधिक वेळ